Okay. Now we are going to conduct a revision on our third chapter. At last lecture we have covered our third chapter. If anyone have any problem, then tell me. Have you studied? स्टडी केलेला आहे का या चॅप्टरचं? तुम्ही आज रिव्हिजन घेणार आहोत आपण याची, आणि असाइनमेंट क्वेश्चन सुद्धा डिस्कस करणार आहोत. हॅव यू स्टडीड दॅट? यस यस और नो? समजले कसं करणार हा चॅप्टर तरी? येस मॅम. ओके, तर आता आपण काय करूयात, या चॅप्टरची रिव्हिजन घेऊयात. आय एम शेअरिंग दिस स्क्रीन हिअर. टेल मी इट इज विजिबल or not. It is visible? Yes, ma'am. ओके, तर बघा आपण चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. न्यूट्रिशन बद्दल सगळी इन्फॉर्मेशन, न्यूट्रिएंट्स बद्दल असेल, न्यूट्रास्युटिकल बद्दल असेल, सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला या चॅप्टर थ्रू भेटलेली आहे. तर इंट्रोडक्शन काय होतं बघा. न्यूट्रिशन इज अन इंटेग्रल पार्ट ऑफ हेल्थ अँड वेलबिंग ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल. इट इज डिटरमाइंड बाय इंटेक ऑफ ॲडिक्वेट डाएट. म्हणजे ॲडिक्वेट डाएट करून जो काही बॉडी फंक्शनिंग साठी असेल, किंवा इंटिग्रल पार्ट आहे न्यूट्रिशन. पोषण म्हणजे बॉडी फंक्शनिंग साठी इसेन्शियल असणारा पार्ट आहे न्यूट्रिशन. ओके, तो आपल्याला डाएट मधून मिळत असतो. गुड न्यूट्रिशन एनेबल्स इन इंडिव्हिज्युअल टू हॅव सोशली आणि इकॉनॉमिकली ऍक्टिव्ह. जर गुड न्यूट्रिशन असेल तर त्या पर्सनला इकॉनॉमिकली अँड सोशली ऍक्टिव्ह राहण्यास हेल्प होते. देन त्याची डिफरंट क्लासिफिकेशन बघितलं आपण. बघा काय होतं क्लासिफिकेशन. तर बेसिक्स ऑफ न्यूट्रिशन मध्ये क्लासिफिकेशन ऑफ फूड येत होतं. तर फूड कॅन बी क्लासिफाईड बेस्ड ऑन फॉलोइंग क्रायटेरिया. तर खालील क्रायटेरिया नुसार फूडचं क्लासिफिकेशन होत होतं बघा. फर्स्ट इज एनिमल ओरिजिन, देन प्लांट ओरिजिन. ओरिजिन अकॉर्डिंग क्लासिफिकेशन असेल त्याचे सुद्धा दोन नंतर सब क्लास आहेत. फर्स्ट इज एनिमल ओरिजिन अँड प्लांट ओरिजिन. एक्झाम्पल एग्स अँड व्हेजिटेबल्स. आफ्टर दॅट सेकंड क्लास आहे कंपोजिशनच्या ओरिजिनवर, कंपोजिशनच्या प्रोटीन्स, फॅट्स अँड कार्बोहायड्रेट्स अँड विटॅमिन्स. तर हे क्लास आहेत दुसरे. देन बायोलॉजिकल फंक्शन्स नुसार सुद्धा त्याचं क्लासिफिकेशन होतं बघा. बॉडी बिल्डिंग फूड्स, एक्झाम्पल मीट, पल्सेस, एनर्जी गिव्हिंग फूड्स, एक्झाम्पल सिरियल्स, शुगर, प्रोटेक्टिव्ह फूड्स अँड फ्रुट्स, व्हेजिटेबल्स. हे त्याचे एक्झाम्पल्स होते. तर हे होतं बेसिक्स ऑफ न्यूट्रिशन. देन नेक्स्ट पार्ट होता, तर त्याचे एक्झाम्पल होते बघा. फ्रुट्स, फॅट्स, ऑइल्स, कॉन्डिमेंट्स, स्पायसेस अँड मिसलॅनियस. तर फर्स्ट पार्ट आहे प्रोटीन्स. तिथं मेन फर्स्ट महत्वाचं काय बघा, तर मॅक्रोन्यूट्रिएंट आणि मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे काय याची इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे तुम्हाला. व्हॉट इज मीन बाय मॅक्रोन्यूट्रिएंट? एनीवन? व्हॉट इज मीन बाय मॅक्रोन्यूट्रिएंट? प्रोटीन, लिपिड. प्रोटीन, Protein, fat, carbohydrate. फूड. Fat, ओके, carbohydrate. हे एक्झाम्पल झाले. बट ऍक्च्युली डेफिनेशन काय असेल मॅक्रोन्यूट्रिएंटची? मॅक्रोन्यूट्रिएंटची जे की जास्त प्रमाणात आपल्या बॉडीला लागतात. ओके, फॉर एक्झाम्पल प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स. तर हे आहेत मॅक्रो. आणि मायक्रो म्हणजे ज्याचं प्रपोर्शन खूप कमी लागतं बॉडीला, बट दे आर इसेन्शियल फॉर बॉडी फंक्शनिंग. ओके, अंडरस्टूड? समजलं का? येस मॅम. प्रोटीन्स कॉन्स्टिट्यूट अबाउट 20% ऑफ बॉडी वेट. तर प्रोटीन्स जे आहेत ते 20% कॉन्स्टिट्यूट होतात बघा बॉडी वेटच्या. इन अन अडल्ट दे आर मेड अप ऑफ स्मॉलर युनिट्स कॉल्ड अमायनो ऍसिड्स. तर ते स्मॉलर युनिट्सने बनलेले असतात. तर त्यांना काय म्हटलं जातं बघा, अमायनो ऍसिड्स असं म्हटलं जातं. प्रोटीन्स एक छोट्या स्मॉलर युनिट्सने बनलेले असतात, तर त्यांना अमायनो ऍसिड असं म्हटलं जातं. 24 अमायनो ऍसिड्स आर नोन टू बी नीडेड फॉर ह्युमन बॉडी. तर जनरली 24 अमायनो ऍसिड्स हे इसेन्शियल आहेत किंवा ह्युमन बॉडीसाठी आवश्यक आहेत असं कन्सिडर केलं जातं. आउट ऑफ देम 9 अमायनो ऍसिड्स आर ऑफ सच टाइप दॅट दे कॅनॉट बी सिंथेसाइज्ड इन ह्युमन बॉडी. तर त्याच्यापैकी 9 अमायनो ऍसिड्स हे असे अमायनो ऍसिड्स आहेत की जे ह्युमन बॉडीमध्ये सिंथेसाइज होत नाहीत. ते एक्झाम्पल दिलेले आहेत बघा इसेन्शियल. तर त्यांना काय म्हटलं जातं? इसेन्शियल अमायनो ऍसिड्स.
They are leucine, isoleucine, lysine, methionine, phenylalanine, anthracycline and valine. हे त्याचे examples आहेत essential amino acids. Tryptophan and histidine also. A protein is termed as biologically complete if it is contains all essential amino acids. तर एक proteins ला हे biologically complete असं टर्म केलं जातं कधी अशा वेळेस ज्यावेळेस त्याच्यामध्ये सगळ्या इसेन्शियल अमायनो ऍसिड्स असतील त्यावेळेस. when one or more essential amino acids are lacking the protein is called as biologically incomplete. जर एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त हे अमायनो ऍसिड लॅकिंग असतील कमी असतील तर ते काय होतं बघा प्रोटीन इज कॉल्ड एज बायोलॉजिकली इनकम्प्लीट. तर तो बायोलॉजिकली इनकम्प्लीट प्रोटीन आहे असं सांगितलं जातं. इन जनरल एनिमल प्रोटीन्स आर नोन टू बी बायोलॉजिकली कम्प्लीट. तर जनरल मध्ये अॅनिमल्स प्रोटीन असतात ते बायोलॉजिकली इनकम्प्लीट असं कन्सिडर केले जातात. तर फंक्शन्स आहेत बघा प्रोटीनचे बॉडी बिल्डिंग साठी यूज होतं. रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ बॉडी टिश्यूज, synthesis of substance like antibodies, plasma proteins, hormones and coagulation factors, then the supply energy at the rate of 4 calories per 1 gram. then animal source आहेत example milk, meat त्याचे examples आहेत बघा. ओके अंडरस्टूड. आणि सिरम अल्ब्युमिन कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. 3.5 ग्राम पर DL इज कन्सिडर्ड एज द बेस्ट मेजर ऑफ प्रोटीन न्यूट्रिशन. अंडरस्टूड. समजते का सगळ्यांना? Yes, ma'am. ओके तर नेक्स्ट पार्ट आहे बघा कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट काय आहे? आर मेन सोर्स ऑफ एनर्जी प्रोव्हाइडिंग फॉर किलो कॅलरी पर ग्रॅम. तर हा एक मेन सोर्स आहे एनर्जीचा आणि त्याचं प्रपोर्शन काय आहे? 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एनर्जी प्रोव्हाइड करते बघा. दे आर ऑल्सो एसेन्शियल फॉर ऑक्सिडेशन ऑफ फॅट्स अँड फॉर सिंथेसिस ऑफ सर्टन नॉन एसेन्शियल अमायनो ऍसिड. तर नॉन एसेन्शियल अमायनो ऍसिड्स जे आहेत त्यांचं सिंथेसिस करण्यासाठी ते युजफुल आहे. देअर आर 3 मेन सोर्सेस ऑफ कार्बोहायड्रेट. तर 3 मेन सोर्सेस आहेत कार्बोहायड्रेटचे: स्टार्चेस, शुगर अँड सेल्युलोज. अंडरस्टूड? अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, next part बघा. The carbohydrate reserve glycogen of a human adult is about 500 gram. तर ग्लायकोजन असतं या कार्बोहायड्रेट मध्ये आणि ते 500 ग्रॅम एवढं असतं बघा. नेक्स्ट पार्ट आहे विटामिन्स. विटामिन्स हा क्वाईट इम्पॉर्टंट पार्ट आहे. विटामिन डिफिशियन्सी झाली तरी खूप सारे डिसीजेस होतात बघा. आपण डिफिशियन्सी डिसीजेस बघितले त्याच्यामध्ये समजलं असेल तुम्हाला. तर हे विटामिन्सचं काय बघा. विटामिन्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दॅट द ह्युमन बॉडी कॅनॉट प्रोड्यूस अँड मस्ट देअरफॉर बी कन्झ्युम्ड. तर विटामिन जे आहेत ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. असे कंपाऊंड्स आहेत की ह्युमन बॉडी प्रोड्यूस करू शकत नाही अँड कॅनॉट प्रोड्यूस अँड मस्ट देअरफॉर बी कन्झ्युम्ड. आणि ते कन्झ्युम केले जातात आपल्याला बॉडीमध्ये नाही प्रोड्यूस होत म्हणून. विटामिन्स आर रिक्वायर्ड इन रिलेटिव्हली स्मॉल अमाउंट्स बिकॉज दे आर नॉट युज्ड ॲज अ बिल्डिंग. तर विटामिन्स हे स्मॉल अमाउंट मध्ये रिक्वायर्ड असतात बघा आणि दे आर नॉट युज्ड ॲज अ बिल्डिंग. आणि ते बॉडी बिल्डिंग साठी बिल्डिंग ब्लॉक्स साठी यूज केले जात नाहीत. but they are still essential but recyclable tools that maintain bodily function. Okay बघा bodily functions ते maintain करतात. एक्झाम्पल आहे folic acid acts as a aid of manufacturing some proteins. तर folic acid जे आहे ते काही प्रोटीन मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी हेल्पफुल आहे, युजफुल आहे. अंडरस्टूड? समजते का? Yes, ma'am. All of you? ओके तर इथं सॉरी चार्ट आपण बघितला नाही. हा चार्ट मिस झाला होता बघा. तर प्रोटीनचं जे आता आपण बघितलं तर ते प्रोटीनचे डिफरंट अकॉर्डिंग टू एज ग्रुप नुसार डिफरंट रिक्वायरमेंट्स आहेत बघा प्रोटीनच्या. तर काय काय आहेत बघा. इन्फंट्स मध्ये किती लागतील प्रोटीन और ड्युरेशन काय असेल इन्फंटचा, म्हणजे इन्फंट्स म्हणजे किती ते किती महिन्यामध्ये इन्फंट्स, याच्यात पण डिफरन्स आहे थोडासा बघा. ग्रुप आहे इन्फंट्स त्यातले 0 to 3 months जर इन्फंट्स असतील तर त्यांना 2.3 एवढी ग्रॅम पर किलोग्राम पर डे एवढी प्रोटीनची आवश्यकता असते. देन 3 to 9 months जर इन्फंट्स असतील तर त्यांना 1.8 ग्रॅम पर किलोग्राम पर डे हे एवढी इसेन्शियल असतं प्रोटीन्स. देन 9 to 12 months हे असेल तर त्याला काय असतं बघा 1.5 ग्रॅम पर किलोग्राम पर डे. समजते सगळ्यांना? अंडरस्टूड ऑल ऑफ यू? येस और नो? Yes, ma'am. समजते का नाही? Yes, ma'am. ओके नेक्स्ट आहे बघा 3 to 9 months जर इन्फंट्स असतील तर त्यांना 1.8 बघितलं आपण. चिल्ड्रनचा ग्रुप आहे तर त्याला 1 to 3 years
चे जर चिल्ड्रन्स असतील और 5 to 6 year या ग्रुपमध्ये काय 1.83 देन 1.56 आणि 7 to 9 इयरचे चिल्ड्रन्स असतील तर त्यांना 1.35 एवढं प्रपोर्शन लागेल प्रोटीनचं अलाउन्स. देन ॲडलोसंट मेल असेल फिमेल असेल ॲडलोसंट एज ग्रुप मधील 10 ते 12 वर्ष दिले, 13 ते 15 आणि 16 ते 18 वर्ष. तर यामध्ये किती असेल बघा 1.24 1.10 आणि 0.94 एवढी रिक्वायरमेंट आहे प्रोटीनची. अंडरस्टूड. चार्ट्स इम्पॉर्टंट आहेत बघा या चॅप्टर मधील चार्ट्स जे आहेत त्या प्रॉपर व्हॅल्यू शो करतात आणि ते तुम्हाला एमसीक्यू साठी वगैरे एसेन्शियल आहे. अंडरस्टूड ऑल ऑफ यू. Yes, ma'am. The proteins requirement of a woman are increased during pregnancy. तर वुमनची प्रोटीन रिक्वायरमेंट असते ती प्रेग्नन्सी मध्ये इन्क्रीज होते बाय अबाउट 14 ग्रॅम पर डे. तर 14 ग्रॅम पर डे एवढं त्याला प्रेग्नंट वुमनला प्रोटीन इसेन्शियल असतं. ड्युरिंग लॅक्टेशन जर करत असेल ती मदर तर तिला 25 ग्रॅम पर डे ओव्हर देअर नॉर्मल रिक्वायरमेंट एवढी आवश्यक असतं प्रोटीन. समजलं सगळ्यांना? समजलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. तर इथं नेक्स्ट बघा डिफिशियन्सीज दिलेले आहेत तुम्हाला. जर एखादा या सगळ्या न्यूट्रिएंट मधील एखाद्या न्यूट्रिएंटची किंवा ओव्हरऑल न्यूट्रिएंटची जर डिफिशियन्सी असेल तर काय काय डिसीजेस होतात किंवा माल न्यूट्रिशन म्हणजे काय आपण बघितलं. व्हॉट इज मीन बाय माल न्यूट्रिशन? प्रॉपर न्यूट्रिशन होत नाही किंवा सगळे न्यूट्रिएंट्स एका वेळी मिळत नाहीयेत, एकाच न्यूट्रिएंटचं प्रमाण जास्त होतं त्याच्यामुळे माल न्यूट्रिशन होतं, कुपोषण असं म्हटलं जातं. तर ही डिफिशियन्सी आहे. तर डिफिशियन्सी व्हॉट इज दॅट? Several factors influences the amount of vitamins in a person needs to consume. One's need for certain vitamin varies by age. तर several factors आहेत के इन्फ्लुएन्स करतात बघा अमाउंट ऑफ विटॅमिन्स अ पर्सन नीड्स टू कंझ्युम. तर अमाउंट ऑफ विटॅमिन्स आहे ते पर्सनला कंझ्युम किती करायचं आहे किंवा पर्सन नीड्स टू कंझ्युम हाऊ मेनी अमाउंट्स ऑफ न्यूट्रिएंट्स और विटॅमिन्स हे डिटरमाइन झालेलं आहे. पण त्या अमाउंट पेक्षा लेस जर न्यूट्रिएंट्स मिळाले किंवा ते फुलफिल रिक्वायरमेंट प्रॉपर नाही झाली तर काय होतं नंतर माल न्यूट्रिशन होतं. अंडरस्टूड? Yes, ma'am. ओके. इथे एक्झाम्पल दिले बघा. विटॅमिन डी डिफिशियन्सी ऑफर्स इन एल्डरली इन्स्टिट्यूशनलाइज्ड पीपल. तर विटॅमिन डी ची अकॉर्डिंग टू एज फॅक्टर सुद्धा समटाइम रिस्पॉन्सिबल असतो बघा. तर विटॅमिन डी ची डिफिशियन्सी एल्डरली पेशंट मध्ये सुद्धा येते. Decreased dietary intake, decreased absorption of vitamins in intestines, the inability of recycle the vitamin. तर ते डिक्रीज झालं असेल विटॅमिनचं ऍब्सॉर्प्शन इंटेस्टाइन मध्ये तर रिसायकल होऊन किंवा काय होत होतं बघा. एक्झाम्पल बघितलं आपण फोलिक ऍसिड पासून प्रोटीन सिंथेसिस होत होती तर ती प्रोसेस होणार नाही. ओके. तर विटॅमिन के चे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फंक्शन ब्लड क्लॉटिंग आहे. अदर मेडिकेशन डिक्रीज ऍब्सॉर्प्शन ऑफ इन्क्रीज ऑफ नीड ऑफ सम सिमिलरली पर्सन्स हॅबिट. तर विटॅमिन के एक काय आहे? कोयागुलंट आहे म्हणजे ब्लड कोयाग्युलेशन होतं. बट अँटीकोयाग्युलंट्स असतील तर त्याचा इफेक्ट होणार नाही आणि डिफिशियन्सी फॉर्म होईल. अंडरस्टूड? व्हॉट इज द डिफिशियन्सी? समजते का? Yes, ma'am. ओके. तर नेक्स्ट पार्ट आहे बघा. डायटरी रिक्वायरमेंट. व्हॉट आर दे? फॉर मोस्ट पीपल अ वेल बॅलन्स्ड डाएट विल प्रोव्हाइड ऑल द नीडेड विटॅमिन्स. तर खूप साऱ्या लोकांसाठी हे इसेन्शियल आहे किंवा खूप सारे लोक आहेत त्यांना बॅलन्स्ड डाएट काय करत आहे बघा. जे काही नीडेड विटॅमिन्स आहेत ते प्रोव्हाइड करतात जनरली. द स्पेसिफिक अमाउंट ऑफ इच विटॅमिन कॅन व्हॅरी सिग्निफिकंटली डिपेंडिंग ऑन पर्सन्स एज. तर एखादं विटॅमिन एखाद्या पर्सनच्या बॉडीमध्ये काय आहे, किती अवेलेबल होईल किंवा किती जरी रिक्वायरमेंट केली तरी ते किती अब्झॉर्ब होईल हे कशावर डिपेंड असतं? हे त्या पर्सनच्या एज फॅक्टरवर सुद्धा समटाइम डिपेंड असतं. जेंडर अँड मेडिकल कंडिशन. फॉर एक्झाम्पल अँड इन्फंट रिक्वायर 375 मायक्रोग्राम ऑफ विटॅमिन डेली एवढं प्रपोर्शन दिलेलं बघा. इन्फंटला किती लागतं? 375 मायक्रोग्राम विटॅमिन. नंतर ब्रेस्ट फीडिंग वुमेनला 1200 मायक्रोग्राम. देन मेल रिक्वायर्स 1000 मायक्रोग्राम. हे प्रपोर्शन आहे. देन प्रेग्नंट माइट बेनिफिट फ्रॉम हायर डोसेस ऑफ फोलिक ऍसिड. तर प्रेग्नंट वुमन
ला जर या विटॅमिनचे किंवा डायटरी रिक्वायरमेंट मध्ये फॉलिक ऍसिड एक इन्क्लूड होतं बघा, याचे जास्त डोसेस दिले तर त्याला बेनिफिट होतो, एनिमिया सारखी कंडिशन होत नाही, त्याच्या ते प्रिव्हेंट होतं. अंडरस्टूड? म्हणून तरी बघा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल जनरली प्रेग्नंट वुमनना फॉलिक ऍसिडच्या टॅबलेट वगैरे दिल्या जातात फॉर अवॉइडिंग फर्दर कॉम्प्लिकेशन्स. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? हा इझी चॅप्टर आहे, स्टडी प्रॉपर करायला पाहिजे तसा चांगला पण चॅप्टर आहे, म्हणजे इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. ओके, तर विटॅमिन ए पार्टिसिपेट्स इन मेनी बॉडी फंक्शन्स. तर इथं डिफरंट विटॅमिनचे रोल दिलेले आहेत बघा. इथं डिपेंड किंवा वॉटर सोल्युबल विटॅमिन काय आहेत, फॅट सोल्युबल विटॅमिनचे एक्झाम्पल काय तिथे दिलेले आहे. फॅट सोल्युबल विटॅमिन्स असतील ए, डी, ई, के, आणि वॉटर सोल्युबल आहे बी कॉम्प्लेक्स विटॅमिन सी. तर विटॅमिन ए पार्टिसिपेट्स इन मेनी बॉडी फंक्शन्स. तर विटॅमिन ए जो आहे तो खूप साऱ्या बॉडी फंक्शन्सना मध्ये पार्टिसिपेट करतो किंवा खूप सारे बॉडी फंक्शन्स परफॉर्म करत असतो बघा. व्हॉट इज दॅट? इट इज नेसेसरी फॉर नॉर्मल विजन. तर विटॅमिन ए जे आहे ते नॉर्मल विजन साठी नेसेसरी आहे. इट इज नेसेसरी फॉर इंटिग्रिटी अँड नॉर्मल फंक्शनिंग ऑफ ग्लँड्युलर टिश्यू लाइनिंग इंटेस्टिनल. तर ग्लँड्युलर टिश्यू लाइनिंग असेल, इंटेस्टिनलचे जे काही टिश्यू असतील तर त्यांच्यासाठी इसेन्शियल आहे. देन रेस्पिरेटरी अँड युरिनरी ट्रॅक्ट, स्किन अँड आईज. देन सपोर्ट स्केलेटल ग्रोथ. इट अँड अँटी इन्फेक्टिव्ह. विटॅमिन ए हे अँटी इन्फेक्टिव्ह आहे, त्याच्यापासून बऱ्याचदा खूप सारे इन्फेक्शन पासून प्रिव्हेन्शन होतं बघा. डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए कॅन कॉज नाईट ब्लाइंडनेस अँड अदर ऑक्युलर मॅनिफेस्टेशन. तर विटॅमिन ए ची डिफिशियन्सी काय कॉज करू शकते बघा? नाईट ब्लाइंडनेस. व्हॉट इज नाईट ब्लाइंडनेस? रात अंधळेपणा आपण म्हणतो. ओके, तर ते हा डिसीज सुद्धा या विटॅमिन ए च्या डिफिशियन्सीमुळे होऊ शकतो. आणि विटॅमिन ए डिफिशियन्सी शुड बी रिलेटेड क्विकली शुड बी ट्रीटेड क्विकली. तर विटॅमिन ए ची जर डिफिशियन्सी झाली तर ती पटकन ट्रीट करता येऊ शकते बघा. त्याची ट्रीटमेंट जास्त एवढी कॉम्प्लिकेटेड नाहीये. काय करायचं आहे विटॅमिन ए ची डिफिशियन्सी जास्त झाली तर? विटॅमिन ए रिच फ्रूट तर खाणारच आहेत आपण. ओके, ते एक सिंपल वे आहे. बट नेक्स्ट काय बघा? डोस ऑफ 1 J or 110 mg रेटिना पाल्मिटेट बी गिवन ओरली ऑन 2 सक्सेसिव्ह डेज. तर हे रेटिना पाल्मिटेटचा 110 mg चा डोस 2 दिवस सलग घेतल्यानंतर सक्सेसिव्ह डेजला घेतल्यानंतर विटॅमिन ए ची डिफिशियन्सी कमी होते. ओके, prevention could be attempted in two forms: improvement of diet to ensure regular and adequate intake of food rich in vitamin A, and reducing frequency and severity of contributory factors. तर हे जे काही विटॅमिन ए कंटेनिंग फूड्स आहेत ते सुद्धा इन्क्रीज करू शकतो. एक्झाम्पल दिलेलं आहे चीज, मिल्क, बटर, फिश लिव्हर ऑइल, ग्रीन लीफी व्हेजिटेबल्स, कलरफुल फ्रूट, व्हेजिटेबल्स अँड कॅरट्स, टोमॅटोज अँड स्वीट पोटॅटोज. ओके, तर हे सगळं सोर्सेस आहेत विटॅमिन ए चे. अंडरस्टूड? Yes, ma'am. ओके, तर नेक्स्ट पार्ट आहे आज रिव्हिजन होईल तुमची, आणि उद्याच्या लेक्चरला मी तुम्हाला क्वेश्चन्स विचारणार आहे बघा, हाफ आवर तरी या चॅप्टरवर. समजते का? समजते ऑल ऑफ यू? Okay, ma'am. तर तुम्हाला एक क्वेश्चन्स आले पाहिजेत, तर लक्ष देऊन बघा. रिव्हिजन चालू आहे आज. उद्या तुम्ही क्वेश्चनचे आन्सर करायचे आहेत. मी हाफ आवर तरी उद्या क्वेश्चन विचारणार आहे तुम्हाला. ओके, विटॅमिन डी काय आहे बघा? इट मे ऑकर इन 2 फॉर्म्स, कॅल्सिफेरॉल अँड कोलेकॅल्सिफेरॉल. तर विटॅमिन डी हे 2 फॉर्म मध्ये ऑफर होतं, कॅल्सिफेरॉल आणि कोलेकॅल्सिफेरॉल. आउट ऑफ दिस 2 फॉर्म्स, कोलेकॅल्सिफेरॉल इज फाउंड इन एनिमल फॅट, फिश लिव्हर ऑइल. इट इज ऑल्सो डिराइव्ड फ्रॉम एक्सपोजर ऑफ कोलेस्टेरॉल टू अल्ट्राव्हायोलेट रेज. तर ते कॅल्सिफेरॉल आणि कोलेकॅल्सिफेरॉल मेन 2 पार्ट्स मध्ये ऑकर होतं, ऑब्झर्व होतं. Then calciferol may be derived from exposure of plant sterol, for example ergosterol, to ultraviolet rays. It is stored largely in the depots. It promotes intestinal absorption of calcium and phosphorus. तर विटॅमिन डी काय फंक्शन करत असेल बघा? इंटेस्टाइनल ऍब्सॉर्प्शन आहे कॅल्शियम आणि फॉस्फरस, ते इन्क्रीज करत असेल. इन बोन स्टिम्युलेट नॉर्मल मिनरलायझेशन अँड एनहान्स बोन रिसॉर्प्शन. तर बोन रिसॉर्प्शनला एनहान्स करतं बघा. एक्झाम्पल सोर्सेस आहेत व्हेजिटेबल्स. टॉक्सिसिटी आहे, याची टॉक्सिसिटी सुद्धा होऊ शकते प्रमाणाच्या लिमिटच्या बाहेर.
जर एखादा विटॅमिन घेतला असेल डोस वगैरे किंवा एखादा विटॅमिन असेल तर त्याची टॉक्सिसिटी ते फॉर्म करतं. हाय कॅल्शियम अँड फॉस्फेट लीड टू कन्फ्युजन, किडनी डॅमेज अँड कॅल्शियम डिपॉझिट. तर हाय कॅल्शियम आहे, हाय कॅल्शियम अँड फॉस्फेट काय करतं, कन्फ्युजन, किडनी डॅमेज अँड कॅल्शियम डिपॉझिट्स. देन विटॅमिन ई. तर विटॅमिन ई जनरली काय आहे बघा, इट इज नेम ऑफ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड नॅचरल ऑकरिंग कंपाऊंड्स कॉल्ड टोकोफेरॉल्स. तर टोकोफेरॉल्स असं म्हटलं जातं विटॅमिन ई ला. देन जी टोकोफेरॉल्स इज बायोलॉजिकली मोस्ट पोटेंट. तर जी टोकोफेरॉल हे आहेत ते बायोलॉजिकली मोस्ट पोटेंट आहेत. फूड्स रिच इन पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आर ऑल्सो रिच इन विटॅमिन ई. तर जे फूड्स पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडने रिच असतात तर ते फूड काय आहेत बघा, विटॅमिन ई ने सुद्धा भरपूर असतात किंवा विटॅमिन ई नेच रिच असतात. पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड ज्या फूड्स मध्ये असतात तर त्या फूड मध्ये विटॅमिन ई सुद्धा जास्त असतं. देअर इज नो क्लिअर इंडिकेशन्स ऑफ डायटरी डिफिशियन्सी. डेली रिक्वायरमेंट इज अबाउट 10 mg फॉर अन ॲडल्ट. तर डिफिशियन्सी स्पेसिफिक नाहीये किंवा एखादा डिसीज होतो विटॅमिन ईच्या डिफिशियन्सीमुळे असं काही स्पेसिफिक नाहीये. बट 10 mg हे रिक्वायरमेंट आहे डेली. सोर्सेस आहे बॅक्टेरिया इनसाइड इन ह्युमन इंटेस्टाइन. तर जनरली याचे विटॅमिन ई चे सोर्सेस काय आहेत बघा, बॅक्टेरिया. ह्युमन इंटेस्टाइनच्या आत असणारे जे काही बॅक्टेरिया आहेत ते सोर्सेस आहेत. आणि अजून एक विटॅमिनचा मेजर सोर्स म्हणलं तर अल्मंड. ओके, अल्मंड ऑइल और अल्मंड, त्याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन ई असतं. विटॅमिन ई चा हेल्प फंक्शन्स काय किंवा कशासाठी ते हेल्पफुल आहे बघा, स्किन आणि हेअर साठी इम्पॉर्टंट आहे. इन कॉस्मेटिक्स. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर नेक्स्ट पार्ट आहे विटॅमिन के. ओके, इट ऑकर्स इन टू फॉर्म्स, विटॅमिन K1 आणि K2. तर दोन फॉर्म मध्ये विटॅमिन के सुद्धा ऑकर होतं बघा, K1 आणि K2. विटॅमिन K1 इज नॅचरली अवेलेबल व्हाईल K2 इज सिंथेसाइज्ड बाय द इंटेस्टाइनल बॅक्टेरिया. तर विटॅमिन K1 हे नॅचरली अवेलेबल असतं किंवा ते नेचर मध्ये आहे असं सापडतं आपल्याला. आणि K2 जे आहे ते इंटेस्टाइनल बॅक्टेरियाने सिंथेसिस करावं लागतं त्याला. लॉंग टर्म ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अँटीबायोटिक डोस फॉर मोर दॅन 1 week मे कॉज डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन के. तर अँटीबायोटिकचा डोस जर 1 week पेक्षा जास्त घेत असाल तर काय होतं बघा, डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन के. विटॅमिन के ची डिफिशियन्सी फॉर्म होते ड्यू टू सप्रेशन ऑफ इंटेस्टाइनल मायक्रोबियल फ्लोरा. तर ते इंटेस्टाइनल मायक्रोबियल फ्लोरा आहे तो सप्रेस होतो अँटीबायोटिक मुळे. अँटीबायोटिक घेतलं, अँटीबायोटिकचा वर्कच काय असेल इथे थोडंसं लक्षात घ्या तुम्ही. अँटीबायोटिक कशासाठी घेतलं जातं? एनीवन? व्हॉट इज द यूज ऑफ अँटीबायोटिक? What is the use of antibiotics? Simple question आहे. Microorganisms kill करण्यासाठी. मायक्रोबियल किल करण्यासाठी किंवा मायक्रोबियलने झालेले इन्फेक्शन किल करण्यासाठी आपण काय घेतो, अँटीबायोटिक घेतो. बट आपल्या इंटेस्टाइन मधील काही मायक्रोबियल फ्लोरा अवेलेबल असतो. येस ऑर नो? इसेन्शियल आहे तो म्हणूनच अवेलेबल असतो आणि तो हार्मलेस असतो. अंडरस्टूड? Yes, ma'am. तर अँटीबायोटिकचं काम काय आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम किल करणे. तर सिमिलरली ते एखाद्या डिसीजचे असतील किंवा इंटेस्टाइनल असतील, बॉडी मधील इंटेस्टाइनल फ्लोरा असेल तर इंटेस्टाइनल त्या अँटीबायोटिकचा यूज जास्त झाला तर ते काय करतील, इंटेस्टाइन मधील साठी जे काही युजफुल बॅक्टेरियाज आहेत ते सुद्धा किल करतील. त्यामुळे ते काय होईल, बॅक्टेरिया सप्रेशन होईल आणि विटॅमिन के फॉर्म होणार नाहीत. विटॅमिन के कोण सिंथेसाइज करतं जनरली? K2, इंटेस्टाइनल बॅक्टेरिया. अंडरस्टूड? समजतंय? Yes, ma'am. Yes, ma'am. Then next part is different टाइपचे विटामिन्स आहेत बघा. तिथं विटॅमिन के चं मेन हे सोर्सेस काय काय आहेत बघा, सिरियल्स, लेग्युम्स, ग्रीन व्हेजिटेबल, मीट, फ्रुट्स, मिल्क, डिस्ट्रक्शन्स ऑफ आरबीसीज, हे सगळं त्याचे सोर्सेस आहेत. ओके. The water soluble vitamin, it is essential for utilization of carbohydrate
deficiency causes water soluble accumulation in pyruvic acid and lactic acid in tissue body fluids. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स कुठले कुठले होते, विटॅमिन सी वगैरे हे एक्झाम्पल होते, तर हे सुद्धा इसेन्शियल आहेत फॉर डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स किंवा युटिलायझेशन ऑफ कार्बोहायड्रेट साठी. तर ते जर विटॅमिन वॉटर सोल्युबल विटॅमिन दॅट मीन फॉर एक्झाम्पल विटॅमिन सी सारख्या विटॅमिनची डिफिशियन्सी झाली असेल तर काय होईल बघा, अक्युमुलेशन ऑफ पायरुविक ऍसिड, बॉडीमध्ये फॉर्म होणारं जे काही पायरुविक ऍसिड आहे किंवा लॅक्टिक ऍसिड आहे ते टिश्यू मध्ये अक्युमुलेट होईल. देन डिसीज कॉज्ड बाय डिफिशियन्सी इज बेरी, तर विटॅमिन सी च्या डिफिशियन्सीमुळे डिसीज कॉज होणार आहे बेरी. द मेजर सिम्पटम्स ऑफ पेरिफेरल डिसीज कुड प्रिव्हेंटेड बाय एज्युकेटिंग पीपल टू ईट अ वेल बॅलन्स्ड. तर हे जे काही डिसीजेस आहेत किंवा डिफिशियन्सीमुळे होणारे डिसऑर्डर्स आहेत ते स्पेशली प्रिव्हेंट करायचे असेल तर पहिल्यांदा काय इसेन्शियल असेल, काय गरजेचं असेल, तर लोकांना एज्युकेट करणे अबाउट बॅलन्स्ड डाएट बद्दल एज्युकेट करणे. ओके, अंडर मिलेट राईस इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. द बॉडी कंटेंट ऑफ थायमिन इज अबाउट 30 mg. Then sources of milk and milk products, green vegetables, meat, liver, fish. Okay, तर thiamines आहे एक्झाम्पल. Then नीम B2 रायबोफ्लेविन, तर रायबोफ्लेविन आहे ते has an important role in cellular oxidation. रायबोफ्लेविन विटामिन काय करतं बघा, सेल्युलर ऑक्सिडेशन मध्ये इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करतं. इट इज कोफॅक्टर इन नंबर ऑफ एन्झाइम्स विथ एनर्जी मेटाबॉलिझम. तर नंबर ऑफ एन्झाइम्स विथ एनर्जी मेटाबॉलिझम सोबत काय आहे बघा, ते कोफॅक्टर आहे. इट्स डिफिशियन्सी कॉजेस इन्फ्लामेशन ऑफ ओरल म्युकोसा, तर त्याची डिफिशियन्सी आहे ते इन्फ्लामेशन कॉज करतं ओरल म्युकोसाला. इट मे फर्दर कॉज इम्पेअर्ड वन टॉर फंक्शन, तर ते फर्दर काय कॉज करू शकतं बघा, इम्पेअर्ड वन टॉर फंक्शन. decreases susceptibility to cataract, source cereal, milk, meat, some vegetable. After that thiamine or niacin हे एक example आहे. It is also known as nicotinic acid. It is essential for metabolism of carbohydrate, fats, proteins. तर हे इसेन्शियल आहे कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीनच्या मेटाबॉलिझम साठी. इट इज ऑल्सो इसेन्शियल फॉर नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द स्किन, तर स्किनचं नॉर्मल फंक्शनिंग होण्यासाठी हे इसेन्शियल आहे. देन नेक्स्ट आहे बघा पायरिडॉक्सिन, विटामिन बी एन आणि फॉलिक ऍसिड किंवा फोलेट. तर याची सुद्धा डिफिशियन्सी असेल तर कुठले कुठले डिसीजेस होतात बघा. पायरिडॉक्सिनची जर डिफिशियन्सी असेल तर काय होतं, INH अँटीट्युबरक्युलर ड्रग इज नोन एज बी सोर्स. डिफिशियन्सी इम्पेअर्स ऍसिड्स INH. देन कॉम्प्लिकेशन्स इन्क्रीज होतात बघा त्याच्यामध्ये. फॉलिक ऍसिडची जर कमतरता असेल तर काय होत असेल, ॲनिमिया होत असेल. इट इज सिम्पल. अंडरस्टूड? समजलं Yes, का? ma'am. नेक्स्ट आहे बघा विटॅमिन सी. बायोटिन एक एक्झाम्पल आहे विटॅमिनचा. देन विटॅमिन सी आहे. विटॅमिन सी चा यूज काय, इट इज ऑल्सो नोन एज एस्कॉर्बिक ऍसिड. तर विटॅमिन सी ला एस्कॉर्बिक ऍसिड असं सुद्धा म्हटलं जातं. इट इज सेन्सिटिव्ह टू हीट, ते हीटला सेन्सिटिव्ह आहे. इट हॅज इम्पॉर्टंट रोल इन टिश्यू ऑक्सिडेशन, तर टिश्यू ऑक्सिडेशन मध्ये इम्पॉर्टंट रोल आहे. व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन, ऑक्सिजन ऍड होणे टिश्यू, ते ऑक्सिडेशन ऍड होणे म्हणजे काय, ऑक्सिडेशन. आपण जनरल कन्सेप्ट लक्षात घेऊया. तर टिश्यू ऑक्सिडेशन मध्ये सुद्धा इम्पॉर्टंट रोल आहे विटॅमिन सी चा. इट इज नीडेड फॉर इन्फॉर्मेशन ऑफ कोलॅजन, तर कोलॅजन च फॉर्मेशन आहे. कोलॅजन इट इज वन पार्ट ऑफ बोन, बोनचा एक पार्ट आहे किंवा बॉडीचा एक पार्ट आहे किंवा टिश्यू मध्ये तुम्ही HAP मध्ये बघितलं असेल कोलॅजनचा काय रोल आहे. तर ते कोलॅजन एक असं सबस्टन्स आहे कोलॅजन, तर तो फॉर्म होण्यासाठी विटॅमिन सी इम्पॉर्टंट आहे किंवा रिक्वायर्ड आहे. इट रिड्युसेस फेरिक आयर्न टू फेरस आयर्न अँड फॅसिलिटेट्स ऍब्सॉर्प्शन ऑफ आयर्न, तर ते फेरिक पासून फेरसचं रिडक्शन करतं आणि आयर्नचं ऍब्सॉर्प्शन फॅसिलिटेट करतं. It inhibits notrosamine formation by the intestinal mucosa. Deficiency results in scurvy, which involves bleeding gums, subcutaneous bleeding to the skin joints, delayed wound heating, anemia and weaknesses. त्याची डिफिशियन्सी असेल तर विकनेसेस, जॉईंट पेन वगैरे हे सगळे असे प्रॉब्लेम्स
हराईज होतात बघा. इथं डिफरंट काय दिले आहेत बघा. डायटरी अलोवन्स ऑफ इंडियन्स विटॅमिन्स. तर विटॅमिन्सचे डायटरी अलोवन्स दिलेला आहे तुम्हाला. इथं काय काय दिलेले आहेत बघा. ग्रुप दिलेला आहे, पर्टिक्युलर्स दिलेला आहे, विटॅमिन्स दिलेला आहे एमजी पर डीएल, देन थायमिन एमजी पर डीएल, रायबोफ्लेविन, डिफरंट टाईपचे विटॅमिन्स दिलेले आहेत. रायबोफ्लेविन दिलेला आहे, नियासिन, पायरिडॉक्सिन, एस्कॉर्बिक ऍसिड, डायटरी फोलेट, विटॅमिन B12, मॅग्नेशियम अँड झिंक. हे सगळे विटॅमिन्स दिलेले आहेत. मॅन वुमेन तिथं ग्रुप दिलेले आहेत. मेन असतील, वुमेन्स असतील, चिल्ड्रन्स असतील, त्याच्यामध्ये पण नंतर बॉईज गर्ल्स आले. ओके. आणि त्यांचं पर्टिक्युलर्स, व्हॉट इज मीन बाय पर्टिक्युलर्स. पर्टिक्युलर्स म्हणजे त्यांचं वर्क करण्याचं प्रमाण काय आहे हे, आणि त्याच्यानुसार त्यांची रिक्वायरमेंट किती असते. अंडरस्टूड? अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. ओके. तर हे विटॅमिन्स कव्हर झालं. तर ते इम्पॉर्टंट आहे. चार्ट मिनरल्स आहे बघा. नेक्स्ट पार्ट, व्हॉट इज मीन बाय मिनरल्स. अबाउट 50 केमिकल एलिमेंट्स आर फाउंड इन ह्युमन बॉडी. तर नियर अबाउट 50 केमिकल एलिमेंट्स आर फाउंड इन ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडी मध्ये आढळतात 50 केमिकल एलिमेंट्स बघा. दे आर रिक्वायर्ड फॉर ग्रोथ, रिपेअर अँड रेग्युलेशन ऑफ बॉडी फंक्शन. तर ते कशासाठी रिक्वायर्ड आहेत. ग्रोथ असेल ह्युमन बॉडीची, रेग्युलेशन असेल, और बॉडी फंक्शन असेल, याच्यासाठी ते रिक्वायर्ड आहेत. देन दे आर डिवायडेड इंटू 3 मेजर ग्रुप्स. तर 3 मेजर ग्रुप्स मध्ये हे डिवाइड केले जातात बघा. मेजर मिनरल्स, ट्रेस एलिमेंट्स आणि ट्रेस कंटामिनंट्स. एक्झाम्पल आहे मेजर मिनरल्सचं कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम अँड पोटॅशियम. ट्रेस एलिमेंटचं आयर्न, आयोडीन, फ्लोरीन, झिंक. देन ट्रेस कंटामिनंटचं एक्झाम्पल आहे लीड, मर्क्युरी, अल्युमिनियम एटसेट्रा. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. देन फर्स्ट कॅल्शियम आहे. तर कॅल्शियम काय बघा. इट कॉन्स्टिट्युएट्स 1.5 to 2% ऑफ बॉडी वेट. तर 1.5 ते 2% पूर्ण बॉडी वेटच्या कॅल्शियम असतं. देन 98% इज फाउंड इन बोन्स. तर 98% ते बोन्स मध्ये आढळतं. ब्लड कॉन्सन्ट्रेशन ऑफ 10 mg पर डीएल. तर ब्लड मध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं बघा. 10 mg पर डीएल, 10 mg पर डीएल. देन कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन इज स्केलेटन इज इन इक्विलिब्रियम विथ दॅट द ब्लड. तर कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन हे त्या ब्लड सोबत इक्विलिब्रियम असलं पाहिजे. देन याची जर डिफिशियन्सी असेल तर काय होतं बघा. विटॅमिन डी ची डिफिशियन्सी होती, कॅल्शियम कमी असेल. आणि विटॅमिन डी ते ऍब्सॉर्प्शन साठी इम्पॉर्टंट आहे कॅल्शियम. आणि त्याचं काय होतं इम्पॅक्ट. रिकेट्सिया. व्हॉट इज रिकेट्सिया. मुडदूस हा एक रोग, त्याला मराठीत असं मुडदूस असं म्हटलं जातं बघा. तर तो डिसीज होतो. काय होतं या डिसीज मध्ये. लिम्स, 4 लिम्स असतील किंवा हातपाय जे आहेत ते त्यांची ग्रोथ प्रॉपर होत नाही या डिसीज मध्ये. अंडरस्टूड? Yes, ma'am. समजते का ऑल ऑफ यू? यस. Yes, ma'am. The next आहे आयर्न. What is iron? Adult human body contains about 3 to 4 grams of iron. तर adult human body मध्ये किती आयर्न असते बघा. 3 ते 4 ग्रॅम एवढं आयर्न असतं. Then 60 to 70 is present in blood. तर त्याच्यापैकी किती 60 ते 70% हे ब्लड मध्ये प्रेझेंट असते. इट इज नेसेसरी फॉर फॉर्मेशन ऑफ हिमोग्लोबिन. तर HB फॉर्मेशन साठी आयर्न हे इसेन्शियल आहे. ब्रेन डेव्हलपमेंट, रेग्युलेशन, अजून दुसरे फंक्शन सुद्धा आहेत बघा या आयर्नचे. रेग्युलेशन ऑफ बॉडी टेम्परेचर, मसल ऍक्टिव्हिटी अँड कॅटेकोलामाइन मेटाबॉलिझम. देन नेक्स्ट आहे आयोडीन. व्हॉट इज आयोडीन. आयोडीन इट इज इसेन्शियल न्यूट्रिएंट. आयोडीन हे एक इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे. इट इज रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ थायरॉइड हार्मोन. तर हे थायरॉइड हार्मोनच्या सिंथेसिस साठी रिक्वायर्ड आहे. थायरॉक्सिन, T4 अँड थायरोडो triiodothyronine T3 containing 4 and 3 atoms of iodine respectively. तर T4 and T3 हे 3 आणि 4 atoms respectively त्याच्यात इन्क्लूड करत असतात. इट इज नीडेड फॉर नॉर्मल ग्रोथ अँड वेलबिंग. तर हे नॉर्मल ग्रोथ आणि वेलबिंग साठी इसेन्शियल आहे. द अडल्ट ह्युमन बॉडी कंटेन्स अबाउट 50 mg ऑफ आयोडीन अँड ब्लड लेवल ऑफ आयोडीन इज अबाउट 8 to 12 mg पर डीएल. तर आयोडीनच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं बघा. गोइटर हा डिसीज होत असतो. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? समजलं का? समजलं Yes, का ma'am. नाही? Yes, ma'am.
तर बघा नेक्स्ट पार्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर्स अँड फायबर्स इन डाएट. तर फायबर आणि वॉटरचे काय इम्पॉर्टंट आहे डाएट मध्ये बघूयात आपण. अलॉंग विथ फायबर्स द रोल ऑफ वॉटर कन्झम्पशन इज इम्पॉर्टंट इन फॉलोइंग वेज. तर अलॉंग विथ फायबर्स, तर फायबर्सच्या सोबत रोल ऑफ वॉटर कन्झम्पशनचा जो काही रोल आहे तो इम्पॉर्टंट आहे. तर काय काय बघा वॉटर कन्झम्पशन किंवा वॉटर काय काय हेल्प करतं, काय काय करतं आपल्या बॉडीमध्ये. वॉटर ट्रान्सपोर्ट न्यूट्रिएंट्स इन डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर वॉटर जे आहे ते न्यूट्रिएंट्स ट्रान्सपोर्ट करतं डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये. द ब्लड अँड इनसाइड सेल्स द ह्युमन बीइंग्स नीडेड वॉटर टू एलिमिनेट वेस्ट इन युरिन अँड फेसेस. तर ब्लड अँड इन जो काही ब्लड आहे तर ते ब्लड मध्ये वॉटरचं कॉन्स्टिट्युएंट जास्त असतं. अजून काय करतं, इलिमिनेट वेस्ट, जो काही वेस्ट मॅटर आहे किंवा वेस्ट सबस्टन्सेस आहेत ह्युमन बॉडीमध्ये ते इलिमिनेट करण्यासाठी इसेन्शियल आहे. देन वॉटर रेग्युलेट्स द बॉडी टेम्परेचर. जे काही वॉटर आहे ते बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करतं. व्हॉट इज बॉडी टेम्परेचर? शरीराचं जे काही तापमान आहे किती असतं नॉर्मल टेम्परेचर ह्युमन बॉडीचं? 37°C. ओके गुड. 37. ओके 37°C एवढं काय असतं तापमान असतं. तर ते मेंटेन ठेवण्याचं काम हे वॉटर करतं. द कॉम्बिनेशन ऑफ वॉटर अँड फायबर प्रिव्हेंट कॉन्स्टिपेशन. तर कॉन्स्टिपेशन प्रिव्हेंट करतो. व्हॉट इज मीन बाय कॉन्स्टिपेशन? Constipation, it is one type of disorder related to digestive system. Digestive system चा एक डिसऑर्डर आहे आणि या कॉन्स्टिपेशन मध्ये काय होतं बघा, प्रॉब्लेम फॉर डिफिकेशन और स्टूल हार्डनिंग. ओके, व्यवस्थित पोट साफ होत नाही किंवा स्टूल हार्डनिंग होतं किंवा डिफिकेशन साठी प्रॉब्लेम येतो. तर तो काय आहे कॉन्स्टिपेशन आहे. समजलं सगळ्यांना व्हॉट इज मीन बाय कॉन्स्टिपेशन? Yes, ma'am. Yes, ma'am. कॉन्स्टिपेशन प्रिव्हेंट करतं बघा हे वॉटर आणि फायबर्स. अंडरस्टूड? Yes or no? Yes, ma'am. Then next it is recommended that 6 to 8 glasses of water should be consumed every day. तर असं रेकमेंड केलं गेलं की 6 ते 8 ग्लास वॉटर प्रत्येक डेला तुम्ही पिलं पाहिजे किंवा घेतलं पाहिजे. बिसाइड्स टॅप वॉटर, मिनरल और नॉन मिनरल वॉटर, हर्बल टी, सूप्स, फ्रुट्स और व्हेजिटेबल ज्युसेस अँड सिरियल बेवरेजेस. वॉटर पेक्षा हे दुसरे सुद्धा जे काही वॉटर जास्त कंटेनिंग फूड आयटम्स आहेत ते तुम्ही घेतले पाहिजेत. इफ इनटेक ऑफ फायबर इज नॉट अकम्पेन्ड विथ ॲडिक्वेट वॉटर इट मे लीड टू कॉन्स्टिपेशन. जर फायबर्स आणि वॉटर मिळून कॉन्स्टिपेशन प्रिव्हेंट करतात, बट जर वॉटर कमी पडला आणि तुम्ही नुसतं फायबरचाच इंटेक केला तर ते कॉन्स्टिपेशन जास्त वाढवेल बघा. ओके, हेन्स ॲडिक्वेट कन्झम्पशन ऑफ बोथ फायबर्स अँड वॉटर इज इसेन्शियल. तर त्याच्यासाठी बोथ फायबर्स आणि वॉटरचं ॲडिक्वेट कन्झम्पशन करणं हे खूप इसेन्शियल आहे. अंडरस्टूड? Yes, ma'am. समजते का? येस और नो? Yes, ma'am. ओके, तर इम्पॉर्टन्स अँड सोर्स ऑफ फायबर्स. तर काय बघा इम्पॉर्टन्स अँड सोर्स ऑफ फायबर. डायटरी फायबर इज डिपेंड टू कंपोनंट ऑफ प्लांट दॅट रेजिस्ट ह्युमन डायजेस्टिव्ह एन्झाईम दॅट इन्क्लूड लिग्निन अँड पॉलिसॅकराइड. हे डेफिनेशन आहे. डायटरी फायबर हे कसं डिफाईन केलं आहे बघा, असे कंपोनेंट्स की जे प्लांट पासून बनवलेले असतात किंवा रेजिस्ट ह्युमन डायजेस्टिव्ह एन्झाईमला रेजिस्टन्स करतात. दॅट इन्क्लूड लिग्निन अँड पॉलिसॅकराइड. आणि त्याच्यामध्ये पॉलिसॅकराइड आणि लिग्निन असतात. The definition is later changed to also include resistant starch along with inulin and other oligosaccharide. Dietary fiber roughage is the indigestible portion of food derived from plants. तर dietary fibers completely digestible नसतात, but ते indigestible असतात, but they still essential for avoiding constipation. The consumption of food is it has two main components. तर या फूडचं कन्झम्पशन आहे ते दोन मेन कॉम्पोनंट्स आहेत बघा. एक सोल्युबल फायबर्स असेल, नेक्स्ट असेल इनसोल्युबल फायबर्स. तर सोल्युबल फायबर्स काय आहेत बघा, विच डिझॉल्व्स इन वॉटर. सोल्युबल मीन्स सिंपल आहे, जे की डिझॉल्व्ह होतात वॉटरमध्ये. इज रेडिली फर्मेंटेड इन कोलॉन इंटू गॅसेस and physiologically active byproducts and viscous in nature. Then insoluble fibers means which does not dissolve in water, is metabolically inert and provides bulking and can metabolically fermented in large intestine. तर metabolically large intestine मध्ये ferment होतात. Bulking fibers absorbs water as they move through the digestive system, easing defecation. तर डिफिकेशनला इझिंग होतं बघा या फायबर्स मुळे.
In dietary fibers can act by changing the nature of contents, the gastrointestinal tract, and changing how other nutrient and chemical are absorbed. तर other nutrient हे कसे absorb होतात ह्याच्यावरून सुद्धा हे dietary fibers आहेत ते वर्क करतात बघा. केमिकली डायटरी फायबर कन्सिस्ट ऑफ नॉन स्टार्च पॉलिसॅकराइड. तर केमिकली नॉन स्टार्च पॉलिसॅकराइड कंटेन करतात हे डायटरी फायबर. काय असेल? अर्बिनोझॅन्टिन्स, सेल्युलोज अँड मेनी अदर प्लांट कन्झम्पशन plant components such as resistant starch, resistant dextrin, inulin, waxes, chitins, pectins, B glucans and oligosaccharides हे examples आहेत. Understood? समजलं का? Yes, Advantages ma'am. काय आहेत बघा. Consuming fibers are production of healthful compound during fermentation of soluble fiber. तर ते fermentation होत असताना फायबरचं एक हेल्थफुल कंपाऊंड फॉर्म होतो आणि ते सॉफ्टन स्टूल अँड ट्रान्सिस्टाईन इंटेस्टिनल ट्रॅक आणि ते कॉन्स्टिपेशन अवॉइड करतात. तर डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघा. डायट हाय इन फायबर इज द पोटेन्शियल फॉर सिग्निफिकंट इंटेस्टाइनल गॅस प्रोडक्शन, ब्लोटिंग समटाइम्स ऑब्झर्व होतं. तर याचं काय आहे, मेनली काय फंक्शन्स आहेत किंवा कशासाठी एसेन्शियल आहेत बघा. increases fecal bulk and helps to prevent constipation by decreasing fecal transit time in a large intestine, improve GIT health, gastrointestinal health, then improves glucose tolerance and insulin responses following a meal, increases colonic fermentation and short chain fatty acid production, then positively modulates colonic microflora, reduces hyperlipidemia and hypertension and other coronary heart diseases risk factor. Understood? All of you understood? Yes, ma'am. तर डायटरी फायबरच्या तीन मेकॅनिझम्स आहेत बघायला. बल्किंग, विस्कोसिटी आणि फर्मेंटेशन. तर या तिन्ही मेकॅनिझमने हे ऍक्ट करतात. तर इथं आपण डायटरी फायबर्स पर्यंत रिव्हिजन कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघूया, बॅलन्स्ड डाएटचं रिव्हिजन बघूया आणि तुम्ही सगळा चॅप्टर स्टडी करायचा आहे आज. उद्या क्वेश्चन सुद्धा विचारले जातील तुम्हाला याचे. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? समजलं सगळ्यांना? चॅप्टर समजलंय का सगळ्यांना? Yes, ma'am. नो? तर बघा इथं काही असं असाइनमेंट क्वेश्चन्स मिळालेत का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, बघितले का? सोडवायला स्टार्ट केले का? Yes, ma'am. ओके, गुड. Ma'am. तर बघा डिस्कस करूयात आपण. असाइनमेंट क्वेश्चन काय काय दिले होते तुम्हाला. लॉंग आन्सर क्वेश्चन्स दिले होते बघा. फर्स्ट होता क्लासिफाय फूड्स, देन डिस्क्राइब व्हेरियस मॅक्रो अँड मॅक्रोन्यूट्रिएंट. द फूड क्लासिफाय करायचं होतं, मॅक्रोन्यूट्रिएंटची डेफिनेशन लिहायची होती. देन डिस्क्राइब बेसिक रोल ऑफ न्यूट्रिएंट इन हेल्थ. बेसिक रोल काय आहे न्यूट्रिएंटचा हेल्थ मध्ये हे लिहायचं होतं. इनलिस्ट नॅशनल प्रोग्राम्स रिलेटेड टू न्यूट्रिशन. देन डिस्क्राइब द रोल ऑफ फायबर्स इन डाएट. Describe calorific requirement in different stages of life. तर डिफरंट कॅलरीफिक रिक्वायरमेंट आपण बघितली तर तो चार्ट मध्ये लिहायचे आहे तुम्हाला व्हॅल्यूज वगैरे. व्हॉट इज बॅलन्स डाएट. तर बॅलन्स डाएटचा इथं पिरामिड काढला तरी तुम्ही बेटर होईल. और सगळी इन्फॉर्मेशन लिहायची आहे बॅलन्स डाएट बद्दल. देन डिस्क्राइब कंपोजिशन ऑफ बॅलन्स डाएट इन इंडियन फूड. व्हॉट आर कंपोजिशन मध्ये काय फॅट्स, जे काही आपण बघितले फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स हे सगळे कंपोजिशन्स येतील. त्याची शॉर्ट मध्ये इन्फॉर्मेशन लिहायची तुम्हाला या क्वेश्चन मध्ये. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर न्यूट्रिशन डिफिशियन्सी डिसीजेस. तर आपण डिटेल मध्ये बघितले होते न्यूट्रिशन डिफिशियन्सी डिसीजेस काय ते बघायचं आहे. डिस्कस 2 डिसीजेस कॉज्ड बाय विटॅमिन्स. तर कुठलेही 2 डिसीजेस डिस्कस करायचे लिहायचे आहेत तिथं विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होणारे. 5 जंक फूड शुड बी अवॉइडेड. तर आपण नेक्स्ट हा पण पार्ट बघितला होता. जंक फूड कशासाठी अवॉइड केले पाहिजेत, त्याचे काय साईड इफेक्ट्स आहेत ते लिहायचं आहे. व्हॉट आर ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड फूड. हा पण पार्ट आपण बघितला. तर जेनेटिकली मॉडिफाईड फूडचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस लिहायचे. डिस्क्राइब डाएट ड्युरिंग डायबिटीज, हायपरटेन्शन, हायपरलिपिडेमिया. व्हॉट आर आर्टिफिशियल स्वीटनेस, गिव्ह एक्झाम्पल्स. ओके. देन शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स होते बघा काही. काय काय होतं. शॉर्ट नोट ऑन व्हेजिटेबल प्रोटीन्स, एनिमल प्रोटीन्स, बॅलन्स्ड डाएट, गॉइटर. ओके, गॉइटर आताच बघितलं आपण, आयोडीनच्या डिफिशियन्सीमुळे होणारा डिसीज आहे तो. देन कॉशिकर, जंक फूड, ग्लायसेमिक इंडेक्स ऑफ फूड, याच्यावर शॉर्ट नोट लिहायची आहे. अंडरस्टूड? Yes, yes. क्वेश्चन्स होते बघा. व्हॉट आर सोर्सेस ऑफ विटॅमिन ए, बी अँड कॉम्प्लेक्स विटॅमिन ए. What is role of vitamin K in diet? What is role of fibers in diet? Simple questions आहेत. Then how is aspartate adulterated?
असा डेटा कसा अडल्ट्रेट केलं गेलं, देन व्हॉट इज कॅलरी डिस्ट्रीब्युशन विदिन मॅक्रो न्यूट्रिएंट्स फॉर डेली फूड. हे असाइनमेंट क्वेश्चन्स आहेत. अंडरस्टूड? याचे आन्सर लिहायला स्टार्ट करा तुम्ही. ओके, समजते? Yes, ma'am. MCQ सुद्धा दिलेले होते बघा आपण. हे सर नो Yes, ma'am. 30 MCQs दिलेले होते. फर्स्ट होता क्लासिफिकेशन ऑफ फूड इज कॅरीड आउट अकॉर्डिंग टू. कसं क्लासिफाय केलं जातं फूड बघा, ओरिजिन, केमिकल कंपोजिशन, न्यूट्रिशन व्हॅल्यू ऑन ऑल ऑफ द अबव. तर ऑल ऑफ द अबव हे आन्सर होतं. द मेन बल्क फूड कन्सिस्ट ऑफ प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आर कॉल्ड एज macronutrients. Macro both A and B. What is the answer? Macronutrients. Then dash are made up of smaller units called amino acids, proteins, fats, carbohydrate and all. तर proteins चे answer सुद्धा दिलेले होते. Have you seen that? Then next Yes, ma'am. हे MCQs पण important असतील, assignment questions पण important असतील. Which of following is saturated fatty acid? तर saturated fatty acid काय आहे खालीलपैकी? हे सुद्धा आहे इथं. तर palmitic acid असेल, lauric acid, stearic acid and all of the above. तुम्ही करेक्ट ऑप्शन्स चूज करून लिहायचं आहे. नियर अबाउट टोटल 30 MCQs होते. अंडरस्टूड? समजलं का? Yes, ma'am. ओके, तर अजून कोणाला काही प्रॉब्लेम आहे? No, ma'am. आता डिस्कस करा. आपण राहिलेला पार्ट उद्या घेऊया आणि उद्या मी तुम्हाला पर्सनली क्वेश्चन विचारणार आहे बघा. इंडिव्हिज्युअली रोल नंबर वाईज तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील, त्यामुळे बी प्रिपेअर्ड. ओके, अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes. अजून काही प्रॉब्लेम आहे? अजून काही प्रॉब्लेम आहे का कोणाला? If anyone have any problem, then tell me. मॅम केमिस्ट्रीची ते प्रॅक्टिकलचं पाठवा की रीडिंग ती. हा, आय विल शो यू. ओके, 2-4 दिवसात पाठवले जातील तुम्हाला. अजून काय? अजून काय आहे? मॅम एक रिक्वेस्ट आहे, आम्हाला हाफ डे तरी सुट्टी द्या ना. हाफ डे तरी आज सुट्टी का? द्या ना इथून पुढे आज. हा मॅम. मॅडम कॉलेजला सुट्टी नाहीये, त्याच्यामुळे आपण देऊ शकत नाही हो आज. माहिती आहे, आय ऑल्सो अंडरस्टँड. बट बघा, आम्ही पण आलोच का नाही. कॉलेजलाच जर सुट्टी नसेल तर हाऊ वी कॅन अलो यू फॉर हॉलिडे. ओके, असं तरी ऑनलाईनच आहे मॅडम. 1-2 वेळा आता बघा घरी असं ते जॉईन करा, स्टडी करा. ओके, सुट्टी नाहीये आपल्याला. ओके, जसं शेड्यूल आहे तसं परफॉर्म करावंच लागेल. समजते सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. अजून काही प्रॉब्लेम आहे कोणाला? काही डिस्कस करायचं आहे? येस, उद्या स्टडी करा सगळ्यांनी. उद्या तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे मी, आणि नंतर नेक्स्ट लेक्चर पासून आपला नेक्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करूया. समजते ना सगळ्यांना? यस, का काही प्रॉब्लेम आहे? Yes. समजते का सगळ्या सब्जेक्टचं? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नो मॅम. No, ma'am. ओके, माझ्या सब्जेक्टचं सोशल फार्मसीचं समजते का? काही समजत नाही असं आहे? समजते. स्टडी करताय का सगळे? हो मॅम. ओके, स्टडी चालू ठेवा. मॅम थर्ड चॅप्टरचे तुम्ही हँड रायटिंग नोट्स देणार नाही आहे, दिलं अजून. त्याच लिहू का आम्ही? हा? त्याच लिहू का पण असं? हा, त्याच लिहू का assignment आम्ही? question तास लिहायला स्टार्ट करा तुम्ही त्या PPTs वरून. त्याच हा, असतील नोट. जास्त काही डिफरन्स नसेल, थोडस इन डिटेल असेल, जो की एक्स्ट्रा पार्ट वगैरे असतो तो हँड रिटन मध्ये दिला जातो. तुम्ही स्टार्ट करा लिहायला असाइनमेंट क्वेश्चन. आय विल प्रोव्हाइड. ओके ओके, गिव्ह मी युअर प्रेझेंटी. रोल नंबर 1. Be fast. Roll number 1. Are you there?
Okay, absent 2. Roll number 2. 3, Present, ma'am. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6, Present, ma'am. 7, Present, ma'am. 8, Present, ma'am. 9, Present, ma'am. 10. Roll number 10. Absent 11. Okay. 11, Present, ma'am. 12, Present. 13, Present. 14. Roll number 14. Absent 15, Present, ma'am. 16, Present. 17, Present. 18, Present, 19, 19. Roll number 19. Present, ma'am. 20, Present. 21, 22, Present. 23, Present, ma'am. 24, 24 absent, 25. Kiran, are you there? 25. Yes, madam. 26. Roll number 26 absent, 27. 27 is also absent, 28. Present. 29 absent, 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 2, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, 34 absent, 35, Present, ma'am. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, 37. Are you there, Mani Present, Vrushali? 38. Present, ma'am. Okay, 38. Absent. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, 41. Absent 42. Roll number 42. Absent 43. Present, ma'am. 44. Absent 45. Present, ma'am. Hello, ma'am. 42 present. Okay, 42 present. 44 absent. 45. Present, ma'am. 46. Present, ma'am. 47. 47. Absent 48. Present, ma'am. 49. Roll number 49. Present, ma'am. 50. Present, ma'am. 51. Present. 52. Present, ma'am. 53. Present, ma'am. 53 present, ma'am. Hello, ma'am. Hello, ma'am. Wait for Hello. 1. Okay. Wait for 1 53 minute. 53 present, ma'am.
roll number we have started? Roll number 53. Present, ma'am. 53. Hello, ma'am. Ma'am. Hello. Hello. Hello, ma'am. व्हॉइस खूप स्लो येतोय मॅम. Am I audible or not? Yes, ma'am. येस मॅम. Okay. Yes, ma'am. Now give your presentee roll number 53, Present, ma'am. 53. 54, ma'am. 54, Present. 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, absent 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present. 64, Present. 65, absent 66, Present, ma'am. 67, Present. and 68. Absent. Okay. Check once again absent roll number. If anyone present, then tell me. Roll number 1, 14, 21, 24, 26, 27, 29, 30, 44, 47, 57 and 65. आहे का कोण प्रेझेंट? Okay, we will stop here. Thank you. Thanks for joining.